नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या ज्या नवीन 7 योजना आहेत, तर त्या योजना कोणत्या आणि त्याचा कसा फायदा होणार, कोठे अर्ज करायचा, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तर त्या 7 योजना कोणत्या आहेत, तर चला आपण त्या 7 योजना पाहूया। तर रेशन कार्ड बदली स्कीम आहे। तर तुम्हाला सर्वांना हे जाणून आनंद होईल की ज्या लोकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना या 7 सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे। तर केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सरकारी योजना सुरू केलेल्या आहेत, ज्यांचा लाभ सर्वांना दिला जात आहे। मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्याकडे हे रेशन कार्ड आहे का? तर असेल तर तुम्हाला या सरकारी योजनांचा लाभ भेटणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सरकारी 7 योजना कोणत्या आहेत हे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। तर चला आता आपण पाहूया त्या 7 सरकारी योजना कोणत्या आहेत। तर ज्या लोकांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या ज्या सरकारी योजना आहेत या सरकारी योजनांचा लाभ भेटणार आहे। तर 1 नंबरची तुम्ही योजना पाहू शकताय की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे त्या यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर त्यामुळेच शिधापत्रिका धारकांना या लाभ मिळवण्यासाठी लाभाच्या अंतर्गत यांना LPG सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत आणि ही योजना 1 मे 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे। म्हणजे एकूणच बरीच वर्ष झाली ही योजना सुरू होऊन, तरीही ती सध्या योजना सुरूच आहे। तर पुढील योजना आहे PM विश्वकर्मा योजना 2024। तर PM विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे। तर ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्याचा सरकारचा उद्देश होता आणि त्यांनी ते सुरू केलेले आहे। तर त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांना 1 लाख ते 2 लाख पर्यंत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज भेटणार आहे। तर पुढची योजना तुम्ही पाहू शकताय प्रधानमंत्री आवास योजना। तर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जात आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे। तर ते या योजनेअंतर्गत स्वतःचे घर तयार करू शकतात। यासाठी सरकार ग्रामीण भागातील लोकांना 1,20,000 रुपयांचा लाभ देत आहे व शहरी भागातील लोकांना 1,30,000 रुपये असा लाभ देत आहे। तर या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला योग्यरित्या अर्ज करावा लागणार आहे। जर तुम्ही अर्ज केला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। तर पुढील योजना आहे पंतप्रधान पीक विमा योजना। तर ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। तर पुढची योजना आपण पाहूया मोफत शिलाई मशीन योजना। तर या योजनेसाठी मुली व महिला अर्ज करून स्वतःसाठी शिलाई मशीन मिळवून आर्थिक स्वावलंबी होणार आहेत। यासाठी शासनाने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे। परंतु या योजनेतही मोफत शिलाई मिळवण्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तरच तुम्हाला शिलाई मशीन भेटणार आहे। तर पुढील योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। तर सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे देत आहे। त्याचा 6,000ची रक्कम अशी म्हणजे 6,000 रुपयाची मदत दिली जात आहे, परंतु ही रक्कम हप्त्यामध्ये येत आहे। कामगार कार्ड योजना 2024। तर कामगारांना या योजनेसाठी सहजतेने अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून त्यांना पेन्शनही दिली जाणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करून घ्या। धन्यवाद।